आवडणारा मुलगा मलाही पसंत आहे, कळलं? ऐका ना, तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल ना हरकत नाही, पण तुम्ही राजन दादांना विचारा, आईंचा सल्ला घ्या. त्या अनोळखी माणसावर एवढा विश्वास टाकणं कितपत योग्य आहे? तुम्ही प्लीज एकदा बोला ना आई आणि ऐक ना, ऐक, मला कोणाच्याही सल्ला मसलतीची गरज नाही आहे. माझी बहीण आहे, माझ्या बहिणीसाठी मी माझा पैसा खर्च करतोय आणि यामुळे जर तुझ्या पोटात दुखत असेल तर तो प्रॉब्लेम तुझा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तिला पैसे देतोय म्हणून तुझ्या मुलांना कमी पडू देणार नाहीच आहे मी. हो, माझ्या मुलांसाठी बोलत नाहीच आहे मी. त्यांच्या नशिबात जे आहे ना ते त्यांना मिळणारच आहे. एवढं कळतंय ना तुला? मग गप्पा बस ना. आणखी एक गोष्ट अनु, प्लीज, सक्त ताकीद देतोय तुला, रेवतीच्या लग्नात कुठलाही शहाणपणा तू करायचा नाहीस. ऑलरेडी त्या माणसाकडे पैसे मागून माती खाल्लीच आहेस तू. परत अशी माती खाल्लीस ना मग तू आणि मी आहे. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली अविनाश, तरी काल आलेल्या त्या मुलावर तुमचा विश्वास आहे, माझ्यावर नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला चुकीचं समजता. बासे, सतत काय हे रडगण गाव नको, कळलं ना? एक लक्षात घे, तो काल आलेला मुलगा ज्याला तू म्हणतेस ना तो चांगला आहे, तो समजूतदार आहे. त्याने या कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही आणि त्यांनी लग्न मोडलं नाही. नशीब समज. त्याला म्हटलं चांगलं मोठं लग्न करू, म्हणाला नाही, लग्न साध्या पद्धतीनं करू, कोर्ट मॅरेज करू. का? ते जे पैसे असतील ते रेवतीच्या सिक्युरिटीसाठी वापरू. तुला काय माहिती का, हे मुलाकडच्या पार्ट्या जरा बाहेर जाऊन बघ कशा अशा नाचवतात मुलीकडच्या फॅमिलीला. माहितीये तो मुलगा चांगला आहे, काही विचार कर. एवढं सगळं घडल्यावर सुद्धा आयुष्यात सिक्युरिटी किती महत्वाची असते माहितीये का तुला? तो पोरगा रेवतीच्या सिक्युरिटीचा विचार करतोय पैसे वाचवून. मी तेच म्हणते ना, रेवतीच्या सिक्युरिटीसाठी ते पैसे तुमच्या जवळ ठेवा, आईंजवळ ठेवा. उद्या जर त्यांनी रेवतीकडनं सिक्युरिटी काढून घेतली तर? तू आयुष्यात कधीतरी कोणाबद्दल तरी चांगलं बोल ग. प्रत्येक माणसाबद्दल निगेटिव्हच बोलण्याची ही कुठली कला अवगत आहे तुला? मी रेवतीच्या सुखासाठीच बोलतेय अविनाश, प्लीज समजून घ्या. तिच्या सुखासाठी खरंच हे करायचं असेल ना तर एक गोष्ट मी सांगतोय ती करायची. तर आत्ता या क्षणापासून रेवती लग्न करून सासरी जाईपर्यंत कौस्तुभ, रेवती, तिच्या घरचे यांच्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही. जमेल? करायचं करायचं. काय करू मी? कोणाशी बोलू? एकदा रेवतीला समजावून बघू. कौस्तुभ, हॅलो, पोहोचलात का व्यवस्थित घरी तुम्ही? हो, पोहोचलो ना. मग आई बाबा काय म्हणाले? पूर्ण रस्ताभर ते तुझ्याच बद्दल बोलत होते. माझ्या मॉमला तर खूप आवडलीस तू, तुझ्या घरचेही खूप आवडलेत. आणि तुला माहितीये का, माझी मॉम म्हणत होते की खूप चांगली माणसं आहेत ती. आमच्या घरचे पण सगळे खूप खुश आहेत. वा. पण लग्न आपलं जर एकदम थाटामाटात झालं असतं ना तर खूप मजा आली असती. मला फार आवडतं रे, म्हणजे संगीत, रिसेप्शन, हळद, मेहंदी, इतकी मजा आली असती. पण आता आय नो रेऊ, आय नो शोना. नाही म्हणजे मला कळतंय की तुला या सगळ्याची खूप हौस आहे. पण कसं आहे ना की तू एक गोष्ट समजून घे की लग्नात मानपान करतात पण त्याचबरोबर एकमेकांचे अपमान पण होतात. स्टेटसच्या तराजू दोन्ही पार्ट्यांना तोललं जातं आणि मला हे नाही आवडत अजिबात. किती नाटकी माणूस आहे हा. मला गंमत वाटते, ह्याचं खोटेपणा कोणीच पकडू शकलं नाही. अगदी अविनाशना सुद्धा गोड बोलून गुंडाळलं याने. खरं तर मी तुला सरप्राईज देणार होतो. सरप्राईज? कोणतं सरप्राईज? नाही म्हणजे तसं काही फार मोठं काही नाहीये. मी ना ऍक्च्युली आपल्या हनीमूनसाठी युरोप टूरचा प्लॅन करत होतो. युरोप टूर? अगं हो, म्हणजे काय आहे ना की माझं एक स्वप्न होतं की मी लग्नानंतर माझ्या बायकोला घेऊन हनीमूनसाठी ना युरोप टूरला जावं. ऍक्च्युली ना माझं एक मोठं पेमेंट एका पार्टीकडे अडकलंय, त्यामुळे मला हे टूर पॅकेज बुक करता येत नाहीये. आत्ता आलास ना तुझ्या खऱ्या लायकीवर. मग आपण काय करायचं आता? मला तेच समजत नाहीये ग. आणि काय ना की आपल्या दोघांसाठी ना मी एक फ्लॅट सुद्धा पाहिला, त्याचाही ऍडव्हान्स द्यायचा आहे 15 लाख रुपये. इतके पैसे?
कौस्तुभ, मी काय म्हणतेय, तुझं आता बँड्राचं इतकं मोठं घर आहे, मग दुसरं कशाला घ्यायचंय? ज्या मारी ही पण हिच्या वहिनीसारखी मेंदू चालवायला लागली वाटतं. हॅलो कौस्तुभ, हॅलो. कसं आहे ना रेवू, तुझं बरोबर आहे, पण काही गोष्टी ना वेळेत झालेल्याच बऱ्या असतात, तरच त्यांना महत्व असतं. आता बघ ना, हा जो नवीन फ्लॅट आहे हा मी का बघितलाय? तुझ्यासाठीच बघितलाय. कारण कसं आहे ना, तुला त्या घरात जाऊन आपलेपणा वाटावा, तुझी सुरुवात छान व्हावी, म्हणून तो फ्लॅट बघितलाय मी. कारण किती झालं ना तरी तो बांद्र्याचा फ्लॅट माझ्या नावावर असला तरी पैसे माझ्या पेरेंट्सने दिलेत ना. एनिवे मी बघतो काय करायचं त्या. रेवती रेवती प्लीज प्लीज काही प्रॉमिस करू नका त्याला. ऐक ना कौस्तुभ, मी दादाशी बोलू का मग? त्याच्याकडे आहेत पैसे, मी घेते त्याच्याकडनं आणि तो देईलही आपल्याला. अगं नाही नाही, तू वेडी आहेस का? नको अगं, अशाने त्यांच्या मनात माझी काय इमेज राहील रेवती? बरं, मी मला पैसे हवेत असं सांगून दादाकडनं घेते आणि तुला देते. नाही ग, असं कसं? मी माझ्या होणाऱ्या बायकोकडून पैसे घेऊ? कौस्तुभ, तुझे पैसे माझे पैसे असं काहीच नाही. जे काही आहे ना ते आपल्या दोघांचं आहे. ठीक आहे, तू इन्सिस्ट करतेस म्हणून मग घेतो मी. हा पण तुला मी ते पैसे 10 दिवसात परत करीन ना, आणि तुला इथे घ्यावेच लागतील. ओके, ते पुढचं पुढे बघू रे कौस्तुभ. आपणच आपल्या नेहमीच्या जागी भेटूया. हो चालेल चालेल चालेल. ए बरं ऐक ना, माझी मॉम मला सांगत होती की तुझ्या आईने तुला काही दागिने दिलेत, ते जरा घेऊन ये ना प्लीज. दागिने कशाला? अगं म्हणजे माझी मॉम मला सांगत होती की ते जे दागिने आहेत ना ते मोडून आपण नवीन करून घेऊ. कारण की काय ना की लग्नात तू जर का नवीन ट्रेंडची ज्वेलरी घालशील ना तर छान दिसेल ना, असं म्हणून. हा करेक्ट आहे तुझं. ठीक आहे. ए पण उशीर नको हा करूस, कारण काय ना मला आपल्या नवीन घराच्या ऍडव्हान्सचा चेक तुझ्याच हातून द्यायचा आहे. हा हो चालेल. बाय बाय. बाय. हे तर काय? हे रेवतीच्या लग्नासाठी मी बाजूला काढून ठेवलेले पैसे आहेत. म्हटलं तुझ्याकडे द्यावे, तुझ्या तिजोरीत कसं सेफ राहतील ते. अरे पण आता कशाला लागणार आहेत पैसे? कोर्टात तर लग्न करणार आहोत ना आपण. हो मान्यच आहे मला, पण ते काय झालं, एक डील झालं होतं ना तेव्हाच मी हे पैसे बाजूला काढले होते. म्हटलं जाऊ दे, जेव्हा कधी रेवतीचं लग्न होईल ह्या पैशावर फक्त तिचा अधिकार आहे. अरे हो, पण आधी रेवतीचं लग्न होऊ दे, ती नांदू दे तिकडे, मग देऊया पैसे. मी कुठे नाही म्हणते का? आता तू पण ना अनुसारखं बोलायला लागली.